एका धाब्यावर ईव्हीएम मशीन मिळाली. कुठे मिळाल्या? सोलापूरला मिळाल्या. पैठणला आमदार लहान मुलांना घेऊन गेले शाई लावायला. अजून कुठे काय झालंय, कुठे काय झालंय? मशीन तर बंद पडल्याच. ही कसली निवडणूक आहे? हा पोरखेळ आहे. हा पोरखेळ आहे. शिवसेनेचे उपमहापौर म्हणून ज्यांनी अर्ज भरला संजय गाडी यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. नाही, मला माहिती नाही. मला माहितच नाही. हा, उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची मुदत जी आहे ती संपत आलेली आहे. ते पुन्हा विधान परिषदेवर येणार का, अशा प्रकारची एक चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्यासाठी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल, इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल. काय मग एकमेकांना मदत महाविकास आघाडी करावीच लागेल. एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. त्याच्यामुळे यापुढे विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल. तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील सगळ्यांचे. आम्ही माननीय उद्धव साहेबांना ही विनंती केलेली आहे, आम्ही सगळ्यांनी, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या विधिमंडळामध्ये आपण पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे. हे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्यांनी जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. सर, भारत के अर्थसंकल्प में जो है बांग्लादेश को करोड़ों रुपए देने का कहना चाहिए, कैसे देखते, क्या कहना चाहिए? नहीं नहीं, ये अभी मैंने आपको बताया है, ये आपका सवाल नहीं है. मैंने अभी बताया आपको, ये मैंने बताया है कि मुंबई के महापौर ने, जो नवनिर्वाचित महापौर होने वाले, उसने कहा कि हम मुंबई से बांग्लादेशी को हटाएंगे. हटाइए, पूरे देश भर से हटाइए. ये आपका मूवमेंट बहुत सालों से चल रहा है. अब तक कितने हटाया उतना बोलो मुझे. हाँ, चुनाव के पहले या चुनाव के बाद ये आपकी राजनीति चलती है. बांग्लादेशी हटाओ, अरे हम क्या कब बोला कि मत हटाओ? सबसे पहले तो मुंबई में बाला साहब ठाकरे ने ये शुरू किया था, हमने शुरू किया है. एक भी बांग्लादेशी जो घुसखोर है उसको हम नहीं रहने देंगे. लेकिन बांग्लादेश में एक साल से जिस तरह से हिंदुओं की कत्ल हो रही है, कत्लेआम, सैकड़ों मंदिर तोड़े गए, सैकड़ों हिंदुओं के घर जलाए गए, 200 से भी ज़्यादा हिंदुओं की हत्या हो गई, हिंदुओं को भर सड़क पर जलाया गया. तो अब देश के प्रधानमंत्री, देश के रक्षा मंत्री. तर खासदार संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परततोय. पाहत रहा एबीपी माझा. जिल्हा परिषदांचा कारभारी कोण? पंचायत समित्या